जोक्स विनोद. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बायको माहेरी गेलेली असते. काळजी घ्या, डेंगू खूप वाढलाय. नवरा म्हणतो, माझं सारं रक्त तर तू पिऊन टाकलंयस. आता मच्छर काय रक्तदान करायला येणार आहे. शांत दिसणाऱ्या माणसाशी चांगली मैत्री झाल्यावरच समजते की याच्या एवढे किडे कुणाच्याच अंगात नाहीत. गावचे जुने मित्र भेटल्यावर आणि खूप गप्पा मारल्यावर शेवटी विषय वर्गातल्या पोरींवरच येतो. कुठे असते ती आत्ता? विवाहित पुरुषांचे जीवन सोपे नाही. मेहुणा आला की प्रेम दाखवावे लागते आणि मेहुणी आली की प्रेम लपवावे लागते. नेहमी प्रयत्न करत राहा. यशस्वी झाला तर घरचे खुश होतील आणि यशस्वी नाही झाला तर शेजारचे खुश होतील. गुरुजी, रात्री झोपेत मच्छर चावला तर काय करायचं? चंदू, गुपचूप खाजवून झोपून जायचं. तुम्ही काय रजनीकांत नाही की मच्छर तुम्हाला सॉरी म्हणेल. गुरुजींनी चंदूला तुडवला. शाळेच्या मागच्या नदीतील पाण्यात मुख्याध्यापक बुडत होते. बंड्यानं पाहिलं आणि जोरजोरात ओरडू लागला, उद्या सुट्टी, उद्या सुट्टी. आजच्या काळात फक्त कस्टमर केअरवालेच आहेत जे गरिबांपेक्षा गरीब असणाऱ्यांना पण बोलताना आदर दाखवतात. जर तुमची आई तुम्हाला फोन खाली ठेव सांगत असेल तर ठेवत जा, कारण आईच्या पायाशी स्वर्ग असतो असे म्हणतात, पण त्याच पायात चप्पलही असते, लक्षात असू द्या. हल्ली आमच्याकडे पाहुणचाराची एक वेगळीच पद्धत सुरू झाली आहे. बसा असं म्हणण्याआधी फोन चार्जिंगला लावायचा आहे का असे विचारले जाते. तुम्ही कुठेतरी खूप घाईघाईने बाहेर जाता आणि अचानक काळी मांजर समोरून जाते. याचा अर्थ काय? त्या मांजरीला तुमच्यापेक्षाही जास्त घाई असते. सुंदर मुली जास्त शिकत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की जगातल्या एखाद्या कोपऱ्यात एक तरी मुलगा त्यांच्यासाठी डॉक्टर किंवा इंजिनिअरिंग बनत असतो. काही लोकांनी कितीही खाल्लं तरी जाडे होत नाहीत आणि काही लोकांनी ऑनलाईन पिझ्झा पाहिला तरी 1 किलोने वजन वाढतं. वा देवा वा. जिव्हारी लागेल असा अपमान. एम्प्लॉई वर्किंग फ्रॉम होम. आई, जा बाळा, बाजारातून जरा सामान घेऊन ये. सन, आई, आता क्लायंटचा कॉल आहे, नंतर जाऊ शकतो का? आई, आय एम वर्किंग ऑन दॅट अँड आय विल गेट बॅक टू यू सून. एवढंच बोलायचं आहे ना? मी बोलते, तू सामान घेऊन ये. आईने सांगितले की दररोज देवाच्या पाया पडायचं आणि देवासारखं राहायचं, म्हणून रोज कृष्णाच्या पाया पडतो आणि माझ्या राधेच्या शोधात फिरतो. पत्नी, आहो
सकाळी बाहेर पडताना देवाला नमस्कार करीत जा. कामे चांगली होतात. पती: काहीही चांगलं होत नाही. लग्नाच्या दिवशी मी कितीतरी वेळा देवाच्या समोर हात जोडून उभा होतो. काय झालं? बायको: जेव्हा तुम्ही देशी पिता तेव्हा मला परी म्हणता. बियर पिता तेव्हा डार्लिंग म्हणता. मग आज असं काय झालं की तुम्ही मला डायन म्हणालात? नवरा: आज मी स्प्राईट पिलोय. सीधी बात, नो बकवास. आजकाल त्या मुली पण बॉयफ्रेंड सोबत पिक्चर बघायला मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये जातात, ज्या कधी काळी आमच्या घरात फरशीवर बसून शक्तिमान बघायच्या. 10 वर्षाचा मुलगा आईला: आई, जीएफ म्हणजे काय ग? आई: आता नाही कळणार तुला. तू जेव्हा मोठा होऊन चांगला मुलगा बनशील तेव्हा तुला पण एक मिळेल. मुलगा: आणि चांगला नाही बनलो तर? तर मग भरपूर मिळतील. हे बघ पोरी, आपल्या नावात जेवढं वजन हाय ना तेवढ्या तुझ्या अंगात पण नाही. आणि आपल्यामध्ये यायची हिंमत तर तुझ्या भावात पण नाही. हसण्याची इच्छा नसली तरी हसावे लागते. कसे हात विचारले कुणी तर मजेत म्हणावे लागते. जीवन हे रंगमंच आहे. इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते. स्त्रिया पुरुषांपेक्षा चांगलं शांततेचं आणि दीर्घ आयुष्यात जगतात. कारण काय असेल? एक बुद्धिमान सरदारजी चटकन उत्तरला, कारण त्यांना बायका नसतात. सुंदर मुलीच्या प्रेमात पडणारे सगळेच संसारात यशस्वी होतात असे नाही, पण जीवन सुंदर बनवणाऱ्या मुलींच्या प्रेमात पडणारे 100% यशस्वी होतात.